आजचे ट्रेकिंगचे ठिकाण म्हणजेच या ठिकाणाचा एकही व्हिडिओ यूट्यूबला नाही की जिथे कदाचित आमचा सामना वाघाशी होऊ शकतो। या डोंगरावर अनेक गुहा आहेत। त्या गुहांमध्ये प्रवेश केल्यानंतर भयानक अशा अंधारात आम्हाला अनेक वटवाघळांचा सामना करावा लागला। गुहांमधील गडद अंधारात खूप भीती वाटत होती। काही गुहांमध्ये तर प्रवेश करायला खूपच अवघड होते आणि काही गुहांमध्ये जर आतमध्ये प्रवेश केला तर त्या गुहांमधून दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्यासाठी खूप कसरत मेहनत करावी लागत होती आम्हाला। या डोंगराचं एक वैशिष्ट्य म्हणजेच निसर्गनिर्मित एकमेकांवरती रचना असलेल्या दगडांचा सुरेख संगम। या डोंगरावरती कदाचित तुम्हाला माती जमीन खूप कमी बघायला मिळेल आणि सुंदर अशा दगडा एकमेकांवरती अशा आहेत की जेणेकरून एक सौंदर्य प्राप्त या डोंगराला झालेलं आहे। चला तर मित्रांनो, आज आपण जाऊया पालघर जिल्ह्यामधील एका वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी, जिथे आपण त्या डोंगरावरील अनेक गुहांना भेट देणार आहोत आणि त्या गुहांमध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कुणाल चौधरी, लक्ष्मण बाबर सर, प्रवेश बाबर, अक्षय बाबर, ऋतिक बाबर, उमेश बाबर, शंकर चौधरी मामा अशा ग्रुपसोबत आम्ही या डोंगराकडे आमची वाटचाल सुरू केली। घनदाट जंगलातून वाट काढत काढत आम्ही या डोंगराच्या जवळ पोचलो। दिनांक 29 ऑक्टोबर 2024 रोजी आम्ही या ठिकाणी भेट दिली। या गडाविषयी सखोल आणि चांगली माहिती असणारे श्री शंकर चौधरी आमच्या सोबत होते। या गडावर जवळजवळ 15 ते 20 गुहा आहेत आणि प्रत्येक गुहेचे एक वैशिष्ट्य आहे। गेल्या लगेचच आम्ही एका गुहेमध्ये प्रवेश केला। आमच्या सोबत असणारे अक्षय बाबर हे देखील या डोंगरावर याच्या अगोदर अनेक वेळा जाऊन आले होते, त्यामुळे त्यांना या डोंगराची, या डोंगरावर असणाऱ्या गुहांची खूप जवळून पारीख आहे आणि त्यामुळे त्यांचे देखील आम्हाला खूप मार्गदर्शन लाभले। मास्तर इथे एवढं भारी आहे ना, ही फार भारी आहे। अक्षयने तर तुम्ही एकदम सहजरित्या गुहेमध्ये प्रवेश केला, परंतु आत्ता एंट्री करायची होती ती बाबर सरांना या गुहेमध्ये खूप कसरत करावी लागली बाबर सरांना या गुहेमध्ये प्रवेश करताना, परंतु खूप अतिशय चपळाईने त्याने कसे तरी ॲडजस्ट करून या गुहेमध्ये प्रवेश केला। Sorry ass DJ. Sorry ass DJ. Sorry ass DJ. गुहेमध्ये खूप अंधार होता, त्यामुळे बॅटरीची टॉर्च चालू करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता। इथे पण खतरनाक आहे रे।
बस चला या पहिल्या गुहेमधून कसे तरी त्या भयानक अंधारामधून बाहेर आलो आणि लगेचच पुढच्या गुहेमध्ये आम्ही आतमध्ये आपण प्रयत्न करत आहोत की त्या आतमध्ये गुहेमध्ये जाऊन आपल्याला अधिक काही माहिती घेता येते का किंवा अधिक काही जाणून घेता येईल का याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा चालू आहे. बघूया आमचे सहकारी या ठिकाणी जसं त्यांना जमेल तसं आतमध्ये आलेले आहेत, जेवढं शक्य होईल तेवढं. हे बघा इकडे आतमध्ये पण आहेत. पहिले मोठे मोठे राहायचे, आता सध्या छोटे राहतात. या मोठमोठ्या गुंफा छोट्याशा गुहेमधून आम्ही बाहेर आलो. ते काहीतरी भेटलेलं आहे आम्हाला आणि बघूया काय आहे ते. आणि हे कंदमूळ आहे, जंगलात सापडणारं कंदमूळ. शेवळे आता बरोबर होणार आहे. Sorry ass DJ. Sorry ass DJ. Sorry ass DJ. पुढच्या गुहेकडे जाताना आम्हाला थोडी कसरत करावी लागली, कारण पुढची गुहा ही थोडीशी वरच्या बाजूने होती, त्यामुळे थोडी मेहनत घ्यावी लागली वरच्या दिशेने जाताना. आम्ही पहिले आलो होतो ना 2-3 वर्षापूर्वी, तेवढ्या तिथं फक्त कोपरच होतं सगळं. मराठी आमच्या भागात दर्यावाग बोलतो. या गुहेकडून पुढच्या गुहेकडे आम्ही आमची वाटचाल चालू केली. हा भेटलेली ती वरून या मोठ्या गुहेमध्ये आपण प्रयत्न करत आहोत. आता अक्षय पहिल्यांदा गेलेला आहे, त्यासोबत इथे मी आता प्रयत्न करतोय की अक्षय सोबत जाण्याचा. आमचे सहकारी भरपूर आहेत. वटवाघूळ खूप आहेत, त्या वटवाघुळाची काळजी घेत घेत आपल्याला या गुहेमध्ये जायचं आहे आणि त्यांच्यापासून थोडंसं आपल्याला आपला स्वतःचा बचाव करत जायचा आहे. हा ना, बघूया. त्यामागे आमचे बाबर सर. वटवाघूळ खूप आहेत. त्यांच्या मागे पण मी जाण्याचा प्रयत्न. इथे खूप मोठी गुहा आहे आणि आम्ही या गुहेच्या आतमध्ये आता आलेलो आहोत. टॉर्च, मोबाईलच्या बॅटरी चालू कराव्यात. सर्वच ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी सर्वच चालू करा, सर्वच चालू करा. बघा किती आहेत. चालू करा, चालू करा. आणि आपण बघू शकतो आतमध्ये आपण एकदम आलेलो आहोत या गुहेमध्ये आणि आपल्याला दिसतील ही वटवाघळं उडताना दिसत आहेत. सर इकडे बघा, हे बघा एक मिनिट काय आमच्या हे बघा वटवाघळं दिसतात आपल्याला उडताना. आणि आमच्यासोबत जे अक्षय आहेत त्यांना या किल्ल्याची खूप माहिती आहे आणि बघू शकतो आपण. बापरे, खूप भीती वाटते आहे. या गुहेमध्ये आपण बघू शकतो खूप मोठी गुहा आणि या ठिकाणी या गुहेमध्ये आम्ही शिरून आतमध्ये प्रयत्न करत आहोत जाणून घेण्याचा या आतमध्ये नेमकं काय आहे. आतापर्यंत आम्हाला फक्त इथे वटवाघळं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण बॅट म्हणतो, ते या ठिकाणी दिसलेले आहेत आम्हाला. खूप सर्वात मोठी मला वाटतं गुफा या गिरथड्यावरची एक्सप्लोर करत आहोत आम्ही. बघा, मोबाईलचा टॉर्च चालू केलेला आहे आणि या भयानक अंधारामध्ये आम्हाला थोडासा सामना करावा लागत आहे. कोणत्या क्षणी येतील आणि अंगावरती येतील असं वाटतं या ठिकाणी. त्यांचा सामना करत करत आम्ही पूर्ण या गुहेमध्ये
इकडचे पण वरून प्रयत्न केलाय. इथे रस्ता आहे ना. एक वरून रोड जातो. आतमध्ये टॉर्चच्या साहाय्याने आम्हाला आतमध्ये फिरावं लागत आहे आणि एक्साईच्या डोक्यावरून वटवगुळ गेला. हे बघा किती दिसत आहेत आपल्याला उडताना. इकडनं तिकडनं पण जायचं ना आपण. बघा मोबाईलची टॉर्च आपण बघू शकतो या ठिकाणी. त्या दिवस ढवळ्या एकदम अंधारामध्ये गुहा आहे ती तिकडं घे होते तसं. तोंडावर. आणि त्या जे काय दिसेल वट वगळं किंवा अजूनही काय आहे त्याचा सामना करत करत आम्ही गुफा एक्सप्लोर केलेली आहे. खूप सुंदर एक्सपिरियन्स राहिला आमचा. खूप मजा येत आहे. अजूनही पुढे आपण व्हिडिओमध्ये बघूया असणाऱ्या गुफा आणि दगड. बघा आतमध्ये लटकली. आम्ही सांगू झुमकरा आतमध्ये आहेत ते बघ उडतात. त्या घुसली आहे इकडे आतमध्ये. ही बघ, ही बघा. ही बघा. हे मस्त आहे. ते बघ लटकले. हे बघ, हे बघा ते. हे बघ. झूम करा झूम. मस्त वाटतो एकदम. फुल झूम करा. देवाच्या मांडवात सांगत आहे. ही जबरदस्त गुहा आहे. पूर्ण फिरून आणि आम्ही आता इधर से शिराल रे अरे मित्र जाण्याचं काय आडा घुसायचा कसा मास्तराला का घुसला. असे घुसायला पाहिजे. आता मी तुम्हाला मुवमेंट करायची. घुसली आरामात. डायरेक्ट आंग पुढे टाका. आता इकडनं जाऊ. ते एकदम जबरदस्त आहे. पण तुम्ही वरून चढून तिथे गुंफा आहे. येशील ना का नाही इथून इथूनही ना इथून. हा सगळे रिस्की पॉइंट आहेत. हा एकाला एक लागून असणाऱ्या लगेचच पुढच्या गुहेमध्ये आम्ही आमचा पुढचा प्रवास म्हणजे पुढची वाटचाल चालू केली. या गुहेत देखील भयानक असा घनदाट अंधार होता. हे असंच आहे. हा आहे ना तेवढा जिथे आहे आतमध्ये. हा इथं उतरा. कोण कोण आहे Sorry ass DJ. येथे याच गुहेमध्ये हे जे फूल तुम्हाला दिसते ना, हे इथे एक देवस्थान आहे असे मानतात. आमच्यासोबत आलेले शंकर चौधरी यांना या ठिकाणाविषयी एक आलेला अनुभव ते त्यांच्या शब्दांमध्ये आपल्यासमोर मांडत आहेत. माझे नाव शंकर रामजी चौधरी, सुकडंबा बर्डीपाडा. पुराणाचे देवस्थान म्हणजे आमच्या वडिलांच्या माहितीनुसार त्यांच्यासोबत आम्ही येत होतो. तेव्हा इथं एक पूजा करायला दिवाळीच्या सणाच्या टायमाला. तर आम्हाला येत असताना वडील घेऊन येत असताना आरती पेटवून आतमध्ये आम्ही येत होतो पूजेसाठी. तर पाकुलटे म्हणून आमच्या भाषेमध्ये आदिवासी भाषेमध्ये पाकुलटे म्हणतात. ते आमची आरती काही पेटून देत नाही. तर आम्हाला बिलकुल दिसत नव्हता जे सेंदूर पूजा वगैरे करायला.
आम्ही टिळे देतो, फुलं ठेवतो, चवळीच्या शेंगा ठेवतो. ते ठेवायला ठिकाण आम्हाला बिलकुल दिसत नाही. तर आमच्या वडिलांनी सांगितलं, आमचा वडील रामजी म्हणून असं नाव होतं, त्यांनी सांगितलं, एक तोंडी सांगितलं का देवा आम्हाला कुठलाही ठिकाण दिसत नसेल आणि चुकलं जर तर आम्ही इथले इथंच रिटर्न जाऊ, पण आम्ही शेंदूर वगैरे काही जेवढ्याच्या शेंगा किंवा कानफळ असेल किंवा मोखोलची फुलं असेल तर आम्ही ठेवू शकत नाही. आम्ही रिटर्न जाऊ. ह्या बंद झाला पाहिजे. आरती पेटत नाही तर आम्ही करणार आहे. आम्हाला कुठलाही ठिकाण दिसत नाही. ह्या आताच्या आता बंद झाला पाहिजे अशी एक विनवणी केली देवाला. आणि तेवढंच 5 मिनिट तर जास्त झालं. 3 मिनिटात तोपर्यंत आतमध्ये पाकोलटे गेले तर बिलकुल एक निघाले. आम्ही व्यवस्थित पूजा करून बाहेर निघालो. याच ठिकाणावरून याच गुहेमधून पुढचा आमचा प्रवास. खालून जाऊन मग बस करतो. नाही तर माझ्याकडे मोबाईल दे, मग तुम्ही नंतर मोबाईल दे. किती मोठा रिस्की पॉइंट आहे. बाहेर तिकडून मोबाईल ही गुफा तर खूपच भयानक होती, कारण येथून हां रेडी बाहेर पडणे खूप अवघड झाले होते. परंतु कसं तरी मोठ्या प्रयत्नांशी आम्ही या गुफेतून बाहेर पडण्यासाठी खूपच संघर्ष केला. एकेकाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या कष्टाने प्रयत्न करून आमच्या सहकाऱ्यांना आम्ही बाहेर काढत होतो. Sorry ass DJ. झाड माणूस त्याच्यामुळे तर मी घेऊन आलो तुम्हाला. आमच्या सहकाऱ्यांना घेऊन त्या गुफेमधून बाहेर पडल्यानंतर अजूनही पुढचा आमचा प्रवास चालू केला. आम्ही खूप थकलो होतो, भूक लागली होती, तहान देखील लागली होती. त्यामुळे थोडे विश्रांती घेण्याचे आम्ही ठरवले आणि याच डोंगरावर एक चांगली जागा बघून, सपाटशी थोडीशी जागा बघून त्या ठिकाणी आम्ही बसलो, थोडी विश्रांती घेतली आणि आमच्यासोबत आणलेले वडापाव या ठिकाणी आम्ही खाल्ले. त्यामुळे थोडंसं बरं वाटलं. आणि पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे गडावरती आणून वडापाव या ठिकाणी आम्ही खाणं सुरू केलेलं आहे. वडापाव खाल्ल्यानंतर थोडीशी दुपारी विश्रांती घेतली आणि लगेचच आमच्या पुढच्या प्रवासाला म्हणजे पुढच्या गुहेकडे आम्ही मस्त गुंफेमधून येतात. एंट्री केली. बस
हे समृद्धी आहे तुझी डाव्या हातावर हा या गुहेमध्ये आतमध्ये तर आम्ही एकदम सोप्या रीतीने प्रवेश केला, परंतु बाहेर पडताना खूप कसरत करावी लागली, कारण बाहेर पडताना उभे राहताच येत नव्हते. त्यामुळे सरपटणारा प्राणी जसं जातो तसंच आम्हाला पूर्ण हातावरती भार देऊन आणि पूर्ण सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे या गुहेतून आम्हाला बाहेर पडावे लागले. या डोंगरावर असणाऱ्या काही गुफांमध्ये जेथून आपण आतमध्ये जातो त्याच वाटेने परत यावं लागतं. काही गुहा अशाही आहेत की एका साईडने जर आतमध्ये गेलो गुहेमध्ये तर दुसऱ्या बाजूने आपल्याला बाहेर निघता येते, परंतु आपण जेवढं सोपं मानतो तेवढ्या या गुहा आतमध्ये जाऊन बाहेर येणे सोपी नाही. त्यामुळे कधी जर तुम्ही गेले तर खूप काळजी घेऊनच या गुहांमध्ये प्रवेश करा. महाराष्ट्रामधील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये सुकडंबा नावाचं गाव आहे आणि तिथे असणाऱ्या बर्डीपाडा, या बर्डीपाड्याच्या जवळच हा गिरथड डोंगर लागतो. मला वाटतं पालघर जिल्ह्याचं हे वैभवच म्हणावं लागेल. कदाचित या डोंगराविषयी खूप कमी जणांना माहिती असेल किंवा माहिती आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचे वैभव तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, ज्यांना फिरण्याची आवड आहे, त्यांनी नक्कीच या ठिकाणी एकदा भेट द्या आणि या ठिकाणाचा आनंद लुटा. चांगला आहे रे, मस्त आहे. नाही घुसल आरामशीर ये. जरा बॅटरी पाडत, हा बॅटरी पाडत मस्त. हा चालू आहे नाही ना, कंटिन्यू चालू आहे. हे काय कुणल्या आरामात आला तो काय? वाट पाहिजे लोकांना. चांगला आहे वाल मग कुणाल तिथून चढ तिकडे वाढते काय यो इकडं डायरेक्ट या साईडला अशी ना मला सांग कुठं उठायचं सांग मला. उठले तरी चालेल, एवढे भागा असेल चालेल, त्याला पुढे चांगला आहे. त्याच्या मांडी टेकून आलास ना तरी काही नाही. मग एकदम पोकळ आहे ना. हे खतरनाक. हा चला तुम्ही तिकडनं. हा बरोबर. या गुहेमधून बाहेर पडताना माझी देखील खूप दमछाक झाली होती. कसं तरी करून मोठ्या प्रयत्नांशी या गुफेमधून बाहेर आलो. पुढेही लहान मोठ्या छोट्या अशा अनेक गुफांना आम्ही भेटी दिल्या आणि त्या भेटीदरम्यान अनेक गोष्टी आम्हाला या डोंगरावरती बघायला मिळाल्या. रात्री कदाचित तसे पण आता नाही एवढा म्हणजे सफर आहे तो. एक काय दोन राहत आहे तिथं. जवळजवळ 10 ते 12 गुफा आमच्या फिरून झालेल्या आहेत आणि अजूनही खूप गुफा फिरणे बाकी आहे. आता आपण या गिरथड डोंगराच्या उंचवट्यावर जाऊया. आणि गिरथडाचं हे सर्वात उंच टोक, त्या टोकावरती आम्ही आता पोहोचलेलो आहोत. यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. या गिरथड डोंगराच्या उंचवट्यावर आम्ही आता पोचलेलो आहोत. या ठिकाणी अजूनही इथे एक महत्त्वाचं स्थान जे मानलं जातं त्या स्थानाविषयी आपल्याला माहिती शंकर चौधरी देतील. सुकडंबा बर्डीपाड्यामध्ये गिरथड एक देवाचं एक मंदिर आहे आणि फार मोठा दगडाचा हे दिसतंय आपल्याला. तर सगळं ह्या टायमाला कालची गोष्ट, काल सगळं सेंदूर वगैरे लावून सगळी पूजापाठ करून आणि जर कुठं चुकलं असेल चवळी शेव आम्ही ठेवतो, फुलं मोकोरीची फुलं ठेवतो, अगरबत्ती कुठं लावली नसेल
त्याच्यामुळे कुठं चुकलं असेल ना तर त्याच्यासाठी सगळे मिळून सगळ्यांची नावं घेऊन सगळे देवस्थानची नावं घेऊन गिरथळ्यात इथे असलेले त्यांची नावं घेऊन आणि आम्ही एक ठिकाणी सोडतो किंवा कुठं चुकलं असेल तर नाराज होऊ नये देवानी म्हणून आम्ही इथे सोडलेलं आहे. फुलं चवळे शेंग अगरबत्त्या आहे. आणि गिरथडाचं हा सर्वात उंच वटा, याला माथ्यावरचं टोक म्हणता येईल. या माथ्यावरती आता आपण घोषणा देऊया आणि गड सर केल्याचा आनंद लुटूया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या उंच वट्यावर आम्ही अजून थोडी विश्रांती घेतली. दुपारची वेळ, ऊन थोडं जास्त झालेलं आहे, कारण अजूनही एका गुहेकडे आपल्याला जायचं आहे. असे मानतात की खरोखरच कदाचित त्या ठिकाणी वाघाशी आमचा सामना होऊ शकतो. कदाचित पुढच्या गुहेमध्ये वाघ आम्हाला दिसू शकतो. चला तर जाऊया पुढच्या गुहे. डायरेक्ट वरती टाकायचं. हीच ती गुहा. या गुहेमध्ये आपण बघूया, प्रवेश करण्याचा प्रयत्न करूया. याच गुहेमध्ये कदाचित आम्हाला वाघ देखील दिसू शकतो. असे मानतात की इथे काही अशी चिन्हे दिसत आहेत की ज्या चिन्हांवरून आपण सांगू शकतो की इथे वाघाचं अस्तित्व या गुहेमध्ये असेल. हे बघा, इथे खूप सारी हाडे आहेत आणि काहीतरी कोणीतरी खाल्लेलं आहे, त्याची हाडे आपल्याला दिसत आहेत. अजून आतमध्ये जाऊया, आपण प्रयत्न करूया की नेमकं आतमध्ये काय आहे. तेवढी भीती देखील वाटत आहे, त्यामुळे आम्ही दुरूनच या ठिकाणी बघत आहोत. आतमध्ये खूप घाण वास येत आहे. हा वास आम्हाला असह्य होत आहे, त्यामुळे थोडंसं आम्ही माघारी येत आहोत, कारण आतमध्ये जाण्याची काही आमची हिंमत झाली नाही इथली हाडे बघून. या गुहेमध्ये आतमध्ये जाणे आम्हाला थोडेसे धोकादायक वाटू लागले आणि त्यामुळे कोणताही धोका न पत्करता, कोणतीही जोखीम न घेता आम्ही आतमध्ये गेलो नाही. माघारीच तेथूनच आलो आणि आमचा पुढचा परतीचा प्रवास आम्ही चालू केला. खरोखरच तुम्ही देखील येथे भेट द्या आणि या ठिकाणाचा आनंद घ्या. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणासहित. बाय बाय.